एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रासाठी, बीडसाठी अभिमानाची। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अविनाश साबळेनं 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम गाजवलाय। आता नुकतीच म्हणजे रात्री पार पडलेल्या पात्रता फेरीत बीडच्या या मराठमोळ्या अविनाशनं 8 मिनिटं 15.43 सेकंद अशी वेळ दिली आणि या कामगिरीसह तो पात्रता फेरीत 5व्या स्थानावर आला। या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक फायनल गाठणारा तो भारताचा पहिला ॲथलीट ठरला। अंतिम फेरी जी आहे जी 3000 मीटर स्टीपल चेसची ती 7 ऑगस्टला मध्यरात्री पार पडणार आहे। आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। आपला प्रतिनिधी जो पॅरिसमध्ये आहे संदीप चव्हाण। संदीप, काय माहिती अधिक सविस्तर? अवघ्या भारतवासियांची मान गर्वाने उंचवणारा हा क्षण आहे विजय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अविनाश साबळे जो आहे हा प्रत्येक स्पर्धेकडे आपली कामगिरी उंचावली। तुझ्या लक्षात असेल टोकियो ऑलिम्पिकला तो फायनलला पात्र ठरला नव्हता, परंतु त्याने त्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 8 मिनिटं 12.48 सेकंदाची वेळ दिली होती आणि तो त्या क्वालिफाईंगमध्ये 7वा आला होता। त्यानंतर पॅरिसमध्ये नुकत्याच 2024ला जी डायमंड लीग झाली होती त्याच्यामध्ये त्याने 8 मिनिट 9.91 सेकंदाची वेळ नोंदवत तो 6वा आला होता, पण त्यांनी नव्या भारतीय राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती। आतापर्यंत अविनाशने स्वतःचेच विक्रम 10 वेळा मोडलेले आहेत। आज अविनाशने तो जो ऑलिम्पिकसाठी तो पात्र ठरलेला आहे। येत्या 8 तारखेच्या पहाटे म्हणजे 7 तारखेच्या रात्री भारतीय वेळेनुसार 1:15 वाजता ही मॅच सुरू होईल आणि जसं आपण पाहतो की जागतिक क्रमवारीमध्ये तो 15व्या क्रमांकावर आहे। पण ज्याला आपण अंडरडॉग म्हणतो, प्रत्येक स्पर्धेकडे तो आपली स्वतःचीच कामगिरी म्हणजे स्वतःचीच त्याची स्पर्धा करतो आहे। दर महत्त्वाच्या स्पर्धेला तो स्वतःचे नवे राष्ट्रीय विक्रम म्हणतोय। आतापर्यंत 10 वेळा त्याने स्वतःचाच विक्रम मोडलेला आहे। तमाम भारतीय हीच आशा बाळगून की एक नवा राष्ट्रीय विक्रम तर त्याने स्थापित करावाच, पण त्यासोबत मेडलही त्याने गवस निघालावी। मेडल पासून फक्त आता एक विजय तो दूर आहे, पण अर्थातच आजची त्याची कामगिरी जी आहे ती त्याच्या राष्ट्रीय विक्रम जो त्याने 2024 साली पॅरिसमध्येच नोंदवला त्याच्याशी खूप मागे आहे। परंतु खेळाडू जे असतात ते आपली सर्वोत्तम कामगिरी जी आहे ॲथलीट ही विशेषतः फायनलसाठी राखून ठेवत असतात। त्यांनी आपण जर पाहिलं असेल या मॅचमध्ये तो सारखं ओळख पाहत होता की आपण क्वालिफाय होतो, त्यामुळे फायनलला क्वालिफाय होणं हा त्याचा महत्त्वाचा तास होतं। आज त्याने तो तास पूर्ण केलेला आहे, तो फायनलला पोहोचलेला आहे। बीडचा खेळाडू आहे, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बाब आहे की नक्कीच संदीप, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बाब आहे। अविनाश साबळेनं 3000 मीटर स्टीपल चेसची अंतिम फेरी गाठली आहे आणि बुधवारी रात्री तो अंतिम फेरीत या शर्यतीत धावताना आपल्याला दिसणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।